पाणी फाउंडेशनच्या वतीनं मी मिनल जोगळेकर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आता आपल्यासोबत या व्यासपीठावर आहेत राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्र फडणवीस, पिरामल उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्रीयुत अजय पिरामल, टाटा ग्रुपचे श्री आर वेंकट, रिलायन्सचे CEO जगन्नाथ कुमार, HT पारेख फाउंडेशनच्या जियालाल काक आणि अर्थातच पाणी फाउंडेशनचे संस्थापक सुपरस्टार आमिर खान, किरण राव, त्याचबरोबर डॉक्टर अविनाश पोळ आणि श्रीयुत सत्यजित भटकळ। आज 3 जानेवारी 2017 नवीन वर्ष नुकतंच सुरू झालंय, तेव्हा आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष नेहमी नवीन उत्साह, नवीन उमेद घेऊन येतं। आपणही नवे संकल्प या वर्षाची सुरुवात आपण डिजिटल कॅशलेस इकॉनॉमीच्या संकल्पाने केली आहे। असाच एक संकल्प आपले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 2.5 वर्षांपूर्वी या राज्याची सूत्र स्वीकारताना केला होता आणि तो होता 2019 पर्यंत राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प। या संकल्पाच्या पूर्ततेच्या दृष्टीने पहिलं अतिशय नियोजनबद्ध पाऊल त्यांनी टाकलं ते म्हणजे जलयुक्त शिवार अभियानाच्या सुरुवातीचं। आणि या जलयुक्त शिवार अभियानाला संपूर्ण राज्यभरातून अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला। अभिनेते, उद्योगपती, खेळाडू, त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांचाही अतिशय उत्तम असा सहभाग या अभियानाला लाभला। आणि अर्थातच मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ज्यांची ओळख आहे त्या आमिर खान आणि किरण राव आणि त्यांच्या पाणी फाउंडेशनचा अतिशय मोलाचा वाटा या जलयुक्त शिवार अभियानाला मिळाला। गेल्या वर्षाच्या सुरुवातीला आपण फेब्रुवारी महिन्यात याच ठिकाणी भेटलो होतो पाणी फाउंडेशनच्या स्थापनेच्या घोषणेसाठी आणि आज 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आत पुन्हा एकदा आपण भेटतो आहोत। मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवा बनता गया या पद्धतीनं पाणी फाउंडेशनचं हे काम गेल्या वर्षभरात खूप वाढलं आहे आणि या प्रेक्षागृहात इथे अनेक नामवंत मंडळी उपस्थित आहेत। त्यांनी सुद्धा या पाणी फाउंडेशनच्या कार्यात खूप मोलाचं योगदान दिलं आहे। आजच्या या कार्यक्रमात आपण जसे पुढे जाणार आहोत तसे त्यांना सुद्धा आपण या कार्यक्रमात सहभागी करणार आहोत। तर या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कपच्या 2ऱ्या वर्षाची घोषणा आज आपण करणार आहोत। आपण सर्वांचे जर फोटो काढून झाले असतील तर मी आता निमंत्रित करते श्री सत्यजित। नमस्कार। पाणी फाउंडेशनच्या वतीने मी पुन्हा एकदा 17 फेब्रुवारी 2016 रोजी सत्यमेव जयते वॉटर कप चा पहिला टप्पा म्हणजे पायलट टप्पा याच सह्याद्रीवरनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला होता। त्यावेळेस आम्हाला कल्पना नव्हती की हा प्रयत्न कितपत यशस्वी होईल। लोकांना, गावकऱ्यांना प्रशिक्षण दिले तर ते स्वतःच्या श्रमातून त्यांच्या गावाचा पाणी प्रश्न सोडवतील का, त्यासाठी ते निधी उभा करू शकतील का, गावातील गट तट आणि राजकारण यावर मात करून एक नवीन एकी निर्माण करू शकतील का, या सर्व प्रश्नांची उत्तरं स्पर्धेदरम्यान आपल्या गावकऱ्यांनी दिली। 1 कोटी लिटर एवढी पाणी साठवण क्षमता फक्त 45 दिवसात त्यांनी निर्माण केली। त्यांनी दाखवून दिले की त्यांना एक नवीन सुरुवात करायची आहे, त्यांना एक नवीन गाव, एक नवीन महाराष्ट्र, एक नवीन देश घडवायचा आहे स्वतःच्या ताकदीने। ही किमया घडवणे काही सोपे नव्हते आणि जी त्यावर आता एक छोटीशी फिल्म पाहूया। अत्यंत जवळून अनुभवलाय त्या डॉक्टर अविनाश पोळ यांना मी आता बोलायची विनंती करते। व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय आपण सर्वजण, जलसंधारण क्षेत्रामधली स्पर्धा आम्हाला वाटतं की भारतातला हा पहिलाच आणि वेगळा प्रयोग असेल। यशाचे वाटेकरी अनेक असतात, अपयशाची खूप कमी असतात। आम्हाला काहीच माहीत नव्हतं यश येईल का अपयश येईल, पण पुढं जायचं एवढंच माहीत होतं। यशाचे वाटेकरी मला दुसरं कोणी वाटत नाही तर ते आमचे ग्रामस्थ आहेत की ज्यांनी जीव ओतून 45 दिवस एवढं काम केलं। 45 दिवसाच्या ह्या स्पर्धेनंतर आमचा उत्साह खूप वाढला। अनेक यशोगाथा आमच्या समोर या लागल्या। अनेक गावातलं पाणी बघून आमच्या डोळ्यात देखील पाणी यायचं। अनेक लोक म्हणायचे की आम्ही पहिली पिढी पूर्वी पोहायला शिकलो, मधली पिढी पोहायला शिकली नाही कारण पाणीच नव्हतं, पण आताची ही पिढी मात्र आमची तुमच्यामुळे मात्र पोहायला शिकेल। स्विस बँकेपेक्षा मला वाटते मोठा आनंद आहे मित्रांनो हा। आणि मग ह्या वर्षी आम्ही नियोजन करताना आमचा उत्साह इतका वाढला
की ह्या वर्षीचं नियोजन एक वेगळ्या पद्धतीनं पुढे घेऊन जायचा विचार आम्ही घेतला. आमचा सर्व गाभा जो आहे म्हणजे पाणी फाउंडेशन एकही रुपया एकही गावाला देत नाही. देतं काय तर ज्ञान देतं. ज्ञानावर आमचा विश्वास आहे. शिस्त आणि शास्त्र घेऊन पाणी फाउंडेशन काम करेल हे धोरण घेऊन आम्ही वाटचाल करत असताना आता काय केलं पाहिजे तर आता 13 जिल्ह्यामध्ये आम्ही चाललोय. 30 तालुके आहेत, 3700 गावं आहेत, 55 लाख लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. हे करत असताना ज्ञान घेऊन जायचं झालं तर आपल्याकडे तेवढी फळीही पाहिजे. मग ह्यासाठी आम्ही जी गावं गतवर्षी सामील झाली होती 116 गावं, ह्या गावातल्या लोकांनाच पत्र पाठवली की ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी आमच्याकडे अर्ज करावेत. आणि ह्यातल्या 200 लोकांनी आमच्याकडे अर्ज केले. आम्ही तुम्हाला ज्ञान देऊ. त्यांच्या काही टेस्ट घेतल्या आम्ही आणि त्यातनं 40 प्रशिक्षक आता आमच्याकडं तयार झालेले आहेत. पूर्वी पहिली स्पर्धा जेव्हा घेतली होती तेव्हा वॉटर आणि स्पर्श ह्या 2 संस्था आमच्याबरोबर होत्या ज्या आम्हाला पूर्णपणे तांत्रिक आणि सामाजिक ज्ञान देत होत्या. ह्या वर्षी आमच्याबरोबर आणखीन फळी वाढलेली आहे जी आता गावागावातल्या लोकांना ट्रेनिंग देणार आहे. मुख्यमंत्री महोदय आम्ही पुढच्या 7 जानेवारीपासून 17 जानेवारीपर्यंत एक वेगळा उपक्रम घेऊन गावागावामध्ये जातोय, म्हणजे तालुक्यांमध्ये जातोय. ह्यामध्ये आम्ही करतोय काय की प्रत्येक तालुक्यातला एक कॉलेज जिथले 50 विद्यार्थ्यांना आम्ही 1 दिवसाची पाणलोटाची ओळख ह्या विषयाचं शास्त्र शिकवतोय, जेणेकरून ही मुलं आपल्या गावामध्ये जातील आणि हे सहजरित्या सगळं शिकवतील. आता ह्यासाठी 1400 विद्यार्थ्यांची फळी आम्हाला 10 दिवसामध्ये हातामध्ये मिळणार आहे. तालुक्यातले ट्रेनर्स, टेक्निकल ट्रेनर्स, तालुक्यामध्ये समन्वय साधण्यासाठी ट्रेनर्स, ह्या सगळ्यांची कसरत करत असताना चांगली माणसं मिळणं ही मला वाटते की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आमचा विश्वास आहे आमची गुंतवणूक कुठल्याही प्रोजेक्टमध्ये नाही, आमची गुंतवणूक ही माणसांमध्ये आहे. आणि माणूस उभा राहिला की प्रोजेक्ट उभा राहतो ह्याच्यावर आमचा दृढ विश्वास आहे. आज आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये 30 तालुक्यामध्ये जात असताना प्रत्येक तालुक्याला 2 समन्वयक नेमतोय की जे काय करतील की जे मुलं गावामध्ये जातील, पाणलोटाचं काम सांगतील, ह्या प्रशिक्षणाविषयी बोलतील, प्रशासनाशी चांगले संबंध ठेवतील, ह्यांना कसं बोलायचं, कसं वागायचं, गावकऱ्यांच्या ग्रामसभा कशा घ्यायच्या, ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही ट्रेनिंग दिलं आहे. आणि मला गोष्ट आम्ही त्यामध्ये लिहिली नव्हती ती म्हणजे शिक्षण. शिक्षणाची अटच आमच्या इथं नाही आहे. आमच्या इथं अट एक आहे की पॅशन, ह्या विषयाची आवड. आणि मला सांगायला आनंद वाटतो आमच्याकडे एक तालुका कोऑर्डिनेटर इंदापूरचे असे आहेत की जे 3 विषयात MA आहेत, एका विषयात MPhil आहेत, एका विषयात PhD आहेत, नेट सेट पास आहेत. आणि एक तालुका कोऑर्डिनेटर आमचे खटावमध्ये असे आहेत की ते 10वीला सगळ्या विषयात नापास आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या विषयाची आवड. पोरं इतकी काम करतायत, इतक्या तळमळीनं गावागावामध्ये जात आहेत, प्रशिक्षण, आणि पोरगा दुपारी परत प्रशिक्षणात सामील झाला. ही जेव्हा तळमळ असेल ना तेव्हाच एखादं यशस्वी होऊ शकतं. आणि तो आत्मविश्वास आमच्या ह्या समाजानंच आम्हाला दिला आहे. त्याबद्दल मला वाटतं की ऋण मानावे तितके कमी आहेत. हे करत असताना ह्या वर्षी आम्ही प्रश्नपत्रिकासुद्धा बदललेली आहे. 100 मार्काची प्रश्नपत्रिकेमध्ये खूप बदल केलेले आहेत. बदल काय केले की बदल करताना आमच्या लक्षात आलं की अनेक लोक हे ओढ्यावरतीच काम करतायत, सोपं जाते म्हणून. ओढे खणायचे, गाळ काढायचा, बंधारा बांधायचा, पाणी अडवायचं, पाणी दिसलं की बरं वाटतंय. पण त्याच्याऐवजी सगळ्यात महत्त्वाचे ज्या वरचे उपचार आहेत, माथ्यावरचे जास्त प्रमाणात करेल त्याला आम्ही 10 गुण आमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्त ठेवलेले आहेत. 10 गुण जे गाव चांगली गुणवत्ता राखेल त्याच्यासाठी सुद्धा ठेवलेले आहेत. आम्ही ह्या वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये आणखीन एक बदल केला आहे जो आम्हाला जाणवा लागला आहे की पुढच्या काळामधल्या कार्यशाळा किंवा प्रशिक्षणं ही पाण्यावर असणार नाहीत. पाणी एखाद्या वेळेला आपल्याकडे असेल पण जमीन असणार नाही, माती असणार नाही. मातीचा कस कसा वाढवता येईल, माती कशी सुधारता येईल, मातीशी 10 मार्क हे मृदूसंधारणासाठी ठेवले आहेत. माती परीक्षण केलं, त्याचबरोबर आगपेटीमुक्त शिवार ठेवलं तर ह्यासाठी 10 मार्क. प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा आम्ही या पद्धतीनं बदल केलेला आहे. प्रश्नपत्रिकेबरोबर गावाला ज्ञान घेऊन जाण्यासाठी काय केलं पाहिजे ह्यावर अनेक मंथन, अनेक चर्चा, अनेक लोकांची आम्ही चर्चा केली. महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात जे जलसंधारण क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत ह्यांच्याकडे जर ज्ञान घेऊया, त्यांच्यावरती फिल्म्स तयार करूया आणि त्या गावागावांपर्यंत घेऊन जाऊया. ह्या वर्षी आम्ही पाणलोटातल्या सगळ्या उपचारांच्या फिल्म्स तयार केलेल्या आहेत. म्हणजे अगदी छोटी गोष्ट धरूया की एखादा CCT हा कंटूरवरच काढला पाहिजे. मग कंटूरवर काढताना त्याला कंटूर मार्कर लागतो. कंटूर मार्कर कसा तयार करायचा ह्याची देखील आम्ही फिल्म तयार केलेली आहे. ह्या विषयाचं ॲप देखील आम्ही आता जाहिरात होती. 2 गोष्टींची मला वाटते की ह्या देशातनं हद्दपार झालेले रोग आहेत. एक आहे नारू आहे आणि दुसरा पोलिओ होतोय. नारूचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा, शासन आत्ता जाहिरात करायला लागलं. ह्यासाठी शासनाबरोबर अनेक समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन काम केलं तेव्हा हे होऊ शकलं.
आपण सर्वांनी आता एकच स्वप्न बघूया की काही वर्षात एक जाहिरात प्रत्येक एसटी वरती, प्रत्येक रिक्षावरती दिसली पाहिजे, टँकरग्रस्त गाव दाखवा. आणि एक निश्चित मला वाटतं की आपण सर्वांनी हा प्रयत्न जर केला तर ह्याला यश येईल. आम्ही जो प्रयत्न करतोय ह्याला शासनाचं खूप मोठं पाठबळ लाभतंय आणि शासनाच्या समाजातल्या अनेक संस्थांच्या पाठबळावरतीच पाणी फाउंडेशनचा हा डोलारा पुढे जात राहील. आपण सर्वांचं सहकार्य हे असंच राहू ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. पाणी फाउंडेशनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचंच पाणी कसं वेगळं आहे याची थोडक्यात कल्पना आपण डॉक्टर अविनाश पोळ यांनी केलेल्या या विवेचनावरून आपल्याला आली असेलच. जो काम पानी फाउंडेशन कर रहा है उससे हम बहुत प्रभावित हुए हैं. इतना बदलाव एक साल में ये जो 3 तालुका में इन्होंने काम किया है वो बहुत ही इम्प्रेसिव है. क्योंकि अगर आप देखेंगे महाराष्ट्र ऐसे तो मोस्ट डेवलप्ड स्टेट कहा जाएगा अपने देश के लिए, लेकिन कई इतने रीजन है जो सालों से सूखापन से सफ़र कर रहे हैं. उधर लोगों को बहुत दुख हो रहा है, बहुत तकलीफ़ हो रही है और पानी फाउंडेशन के काम से इतना चेंज आ सकता है और इतना बदलाव इतनी जल्दी आ सकता है. और वो भी सब लोग जो मिलजुल करके काम करते हैं. इट इज़ रियली बाय द पीपल ऑफ द विलेज, फॉर द पीपल एंड ऑफ द पीपल. वो सबसे बेस्ट है. इसीलिए हमें बहुत खुशी होती है कि हम पानी फाउंडेशन के साथ हमें भी मौका मिला है उनके साथ जुड़ने का. और यही कह सकूँगा कि जैसे और आप बढ़ते जाएंगे, जैसे आप काम करते जाएंगे, हम आपके साथ कंधे से कंधे मिला के चलेंगे. धन्यवाद सर. त्यानंतर टाटा ग्रुपचे श्री आर वेंकट यांनी बोलावं अशी मी विनंती करते. Honorable Chief Minister, Amir, and respected dignitaries, many of you might have heard of Tata Trust for a variety of reasons, but I must say this is our day job. This is what makes our life extremely fulfilling and meaningful. We're very privileged to be associated with this initiative, which was conceived by Amir and Satya and some of his colleagues, and we're very thankful for the support of the state government and also the opportunity given to the Tata Trust to be participative in a lot more collaborative manner than what it is. We've been fortunate to be right from the initial stages of this project, and I also thank some of my colleagues who are here, led by Divyang, who've spent, I just happen to be the spokesperson, but people like him and many others like him do the real work. Once again, thank you for all your support and really privileged to be part of this initiative. थँक्यू सर. रिलायन्सचे CEO जगन्नाथ कुमार यांनी बोलावं अशी मी विनंती करते. Honorable Chief Minister, Mr. Amir Khan, and the distinguished guests, we from Reliance Foundation are very proud to be associated once again with Pani Foundation in its Satyamev Jayate Water Cup. We were quite happy to be associated in the first place from the beginning of this initiative, which is now a movement led by Mr. Amir Khan and his team as part of the efforts to create water security in the state of Maharashtra. We have been partners with Satyamev Jayate in their series as well as philanthropic partner, and we are quite proud to be partnering with them time and again in terms of taking this initiative forward. We as a foundation have identified water security as a critical area for the development in the state of Maharashtra as well as other parts of the country, and we believe that taking this forward on a sustained basis like this is very important for the development of poor and marginal communities across the state and across the country as such. And we once again thank Pani Foundation for taking this initiative and congratulate the team for all the success so far, and also wishing them very high level of success in the second edition of this Pani Foundation Satyamev Jayate Water Cup. Thank you. Thank you, sir. Things like reducing the drudgery of women who sometimes have to walk for several miles to collect water to bring home to their homes and families. All these water forms the base of all these different social causes and it stems from it. So I personally equate water with hope that is brought to the lives of thousands of villages and families when there is water. माफ करते हैं वो कितना इतना आप
बखूबी निभाते हैं कि उसी नाम से हम आपको जानने लगते हैं। और अभी रिसेंटली आपकी फिल्म दंगल जो बॉक्स ऑफिस पे और लोगों के दिल पे राज कर रही है, उस फिल्म के बारे में एक बात सिर्फ मैं कहना चाहूँगी कि जिस सटल तरीके से आपने महिलाओं का मुद्दा एक उठाया है, उसके लिए समस्त महिलाओं की ओर से मैं आपका शुक्रिया अदा करना चाहूँगी। और आज वैसे भी सावित्रीबाई फुले इनकी जयंती है, जिन्होंने समस्त महिलाओं के लिए शिक्षा के द्वार खोले, तो सब महिलाओं की ओर से मैं आपका धन्यवाद करना चाहूँगी। और आप अपनी बात कहें, ये आपसे विनती करना चाहूँगी। धन्यवाद, थैंक यू। एक्चुअली सीएम सर ने अभी तक देखे नहीं दंगल। मैं रोज़ पूछता हूँ उनको कब देखेंगे, मैं चाह रहा हूँ कि वो देखें। लेकिन आज मुझे बड़ी खुशी हो रही है कि हम आज यहाँ सब मौजूद हुए, इकट्ठा हुए हैं सत्यमेव जयते वाटर कप का राउंड 2 अनाउंस करने के लिए, उसकी शुरुआत के लिए। और मुझे याद है ये जो हमारा सिलसिला कहाँ से शुरू हुआ, सीएम साहब और मेरी एक मीटिंग हुई थी। और उस मीटिंग में जब मुझे जब पता चला, मैंने सीएम साहब से बताया कि हम लोग सत्यमेव जयते की जो हमारी टीम है सत्या और मैं, पानी के सिलसिले में कुछ करना चाहते हैं महाराष्ट्र के लिए, और हमारी ये सोच है। तो सीएम साहब बहुत एक्साइट हुए। और तब मुझे पता चला कि एक्चुअली उनका एक फ्लैगशिप प्रोग्राम ऑलरेडी उन्होंने शुरू कर चुके हैं, कई महीने हो गए उसको, जल युग शिवार। और उन्होंने मुझे उसके बारे में बताया, हम लोग अलग से मिले और वहाँ से हमारी जर्नी शुरू हुई। और जब मैंने देखा कि देवेंद्र जी के दिल में जो हमारे सीएम है इतना पैशन है इस एक मुद्दे के लिए, तो वो पैशन सीधा सत्य और मेरे में ट्रांसलेट हो गया। और हमको लगा कि हमको डेफिनेटली कुछ ना कुछ करना चाहिए। और तभी हमको वो कॉन्फिडेंस भी आया कि हम इसमें आगे बढ़ें। और सीएम साहब की एक लाइन जो है वो मेरे माइंड में एकदम अटक गई। उन्होंने कहा कि हमारी ये कोशिश होनी चाहिए कि हम इसको एक पीपल्स मूवमेंट बनाएं, लोक चळवळ बनाएं। और वो लाइन इतनी पावरफुल लाइन है मेरे हिसाब से। और सीएम साहब ने जो एकदम करेक्ट थॉट हम लोगों को डायरेक्शन दिया कि ये जब पीपल्स मूवमेंट बनेगा तभी महाराष्ट्र जो है वो सूखा मुक्त बनेगा। कोई भी एक इंसान की ताकत की बात नहीं है, लेकिन हर एक महाराष्ट्रन अगर इसमें अपना योगदान दे तो हमारा महाराष्ट्र जो है वो सूखा मुक्त हो सकता है। और वही एक बात पकड़ के हम लोगों ने कोशिश की है हम आगे बढ़े, इसको एक पीपल्स मूवमेंट बना के हमने कोशिश की है। और मुझे इतनी खुशी है कि हमारे साथ उद्योगपति जुड़े हैं, टाटा ट्रस्ट, रिलायंस फाउंडेशन, पीरामल जी की फाउंडेशन, HDFC की फाउंडेशन, बजाज की फाउंडेशन, ये सारे इंडस्ट्रियलिस्ट हमारे साथ जुड़े हैं। और पूरी ताकत, पूरा सपोर्ट, पूरा कॉन्फिडेंस हमको दिया है। उनके सपोर्ट से ही हम आगे इतना कुछ कर पाए, हमको भी कॉन्फिडेंस मिला है कि हम कर सकते हैं ये। हमारे साथ शांतिलाल मुट्ठा जी जुड़े हैं। कहाँ हैं शांतिलाल जी? हाँ, एकदम सामने बैठे। उनकी भारतीय जैन संगठना का इतना बड़ा सपोर्ट हमको मिल रहा है। वाटर जो है हमारी नॉलेज पार्टनर है। स्पर्श हमारे साथ जुड़ा है। इतने अलग अलग एरियाज से लोग हमारे साथ जुड़ रहे हैं और यही एक पीपल्स मूवमेंट होता है। और हमने देखा कि राउंड 1 में 3 तालुका में हमने शुरू किया था, ये कोशिश हमने शुरू की थी। और राउंड 1 में हमने देखा कि अनगिनत लोग अलग अलग वॉक ऑफ लाइफ से, कहीं पे बस कंडक्टर्स, कहीं पे विद्यार्थी, कहीं पे हमारे सैनिक, अलग अलग जगहों से लोग आ रहे हैं और श्रमदान कर रहे हैं, गांव के साथ जुड़ रहे हैं। कई संस्थाओं ने उनको सपोर्ट किया अपने आप, हमारे कहने के बगैर। तो पीपल्स मूवमेंट असली समझ से यही होता है। और मुझे इतनी खुशी है कि फर्स्ट राउंड में जो हमको कॉन्फिडेंस मिला, वो कॉन्फिडेंस हमको इसलिए मिला कि जो गांव ने सत्यमेव जयते वाटर कप, जिन जिन गांव ने भाग लिया, वो गांव ने हमको कॉन्फिडेंस दिया कि हम कर सकते हैं, हम अपने बलबूते पे हम ये कर सकते हैं। हमने उनको सिर्फ विद्या दी, उनको नॉलेज दिया और उन्होंने हमको दिखाया कि हमारे में वो ताकत है कि हम कर सकते हैं। जब हमको राउंड 1 में वो कॉन्फिडेंस मिला कि महाराष्ट्र के लोग अगर ये ठान ले तो वो खुद अपने गांव को सूखा मुक्त बना सकते हैं, पानीदार बना सकते हैं, उससे हमको कॉन्फिडेंस आया। और इस साल हम जहां हम 3 तालुका में थे, अब हम 30 तालुका में आए हैं। हम कोशिश कर रहे हैं कि हम इसको 10 गुना ज़्यादा बढ़ाएं। अगर मैं आपको सच बोलूं तो मुझे बहुत डर लग रहा है इस वक्त, बहुत ही डर लग रहा है, क्योंकि 3 तालुका से 30 तालुका में जाने में हम पूरा जोर तो लगा रहे हैं, लेकिन मुझे मतलब मैं तो राउंड 1 में भी डरा हुआ था सर, आपको तो पता है। मैं बहुत कंजर्वेटिव आदमी हूँ, मुझे लगता है कि कुछ गलत ना हो जाए। जितना नर्वस और टेंस मैं अपनी फिल्म के लिए होता हूँ, फिल्म की रिलीज से पहले, उससे 10 गुना ज़्यादा मैं इसके लिए होता हूँ।
और मैं आपको फ्रैंकली कह सकता हूँ कि जो कामयाबी दंगल को मिली है वो कुछ नहीं है। जब हम राउंड 2 30 तालुका में हमको कामयाबी मिलेगी तब जाके मुझे शांति मिलेगी, और वो कामयाबी सबसे बड़ी कामयाबी होगी हम सब के लिए, और सबसे ज्यादा खुशी हमको वो देगी। हमारे साथ पोपटराव पवार जी भी जुड़े हैं, मतलब अलग अलग जगहों से। पोपटराव जी तो खैर पानी के काम में बहुत अरसों से वो हमारे साथ रहे हैं और एक दिशा दिया हम सबको। इसमें सबसे एक इंपॉर्टेंट चीज जो मैं कहना चाहूंगा कि गांव के लोगों ने, 3 तालुकों के गांव के लोगों ने हमको दिखाया कि वो क्या कर सकते हैं और खुद क्या कर सकते हैं। लेकिन एक और बड़ी चीज हमको देखने मिली फर्स्ट राउंड के एक्सपेरिमेंट में, वो है जो गवर्नमेंट मशीनरी, मतलब जो एडमिनिस्ट्रेशन है, जो एडमिनिस्ट्रेशन ने एक इतना एक्साइटमेंट, इतने जज्बात, इतने इमोशन के साथ हाथ से हाथ मिला के, कंधे से कंधा मिला के सिविल सोसाइटी के साथ काम किया, उससे हमको इतना कॉन्फिडेंस आया। आप कलेक्टर ले लीजिए, आप सीईओ ले लीजिए जिला परिषद के, आप बीडीओ, राइट डाउन टू कृषि सहायक, ग्राम सेवक, हर इंसान ने एकदम ऐसे कंधे से कंधा मिला कि सीएम के ऑफिस के परवीन जी कहाँ बैठे हैं, परवीन जी, मतलब हम लोग मैं रात को इनको 3 बजे भी टेक्स्ट करके बोलूं कि ये प्रॉब्लम है तो इनका मुझे आंसर आता है। तो इतना एक्साइटमेंट और पैशन के साथ जब हम सब काम करेंगे तो मुझे लगता नहीं कि वो दिन दूर है कि जब महाराष्ट्र जो है वो सूखा मुक्त होगा। इसमें हमारी क्रिएटिव टीम जो है, हमारे इंडस्ट्री में जो क्रिएटिव लोग हैं, उनका भी बहुत बड़ा योगदान है। आज हमारे मराठी फिल्म इंडस्ट्री के बहुत सारे स्टार्स यहाँ मौजूद हैं और हम सब श्रमदान करने गए राउंड 1 में, इनका पूरा सपोर्ट है। और आगे भी चल के हम चाहते हैं कि हर वॉक ऑफ लाइफ से लोग हमारे साथ जुड़े, हमारे साथ मतलब इस पानी के मुद्दे के साथ। हमें ये मौका मिला है कि सीएम साहब के लीडरशिप के तहत हम लोगों को ये काम करने का मौका मिल रहा है, और हम चाहते हैं कि हम उसको, जो उनका एक लक्ष्य है वो हम पूरा करें। ये हमारी खुशनसीबी है, मुझे लगता है कि हमारे पास ऐसा सीएम है आज जिसके लिए ये इतना बड़ा मुद्दा है, तो हमको ये चांस नहीं छोड़ना चाहिए, मुझे ये लगता है। मैं अभी रिक्वेस्ट करूंगा अजय अतुल जी को आए स्टेज पे, सीएम साहब से मिलें। गुरु ठाकुर जी, नागराज जी, प्लीज जॉइन अस ऑन स्टेज, एंड किरण जी, द टीम विच हैज मेड द सॉन्ग। गुरु ठाकूर, नागराज मंजुळे आणि अजय अतुल यांची नाममुद्रा या थीम सॉन्गवर उमटली आहे। त्यामुळे गेल्या वर्षभर ज्याप्रमाणे सगळे झिंगाट झाले होते त्याप्रमाणे हे थीम सॉन्ग सुद्धा या वॉटर कप साठी प्रेरक ठरेल हे निश्चित। नागराजजी, अजय अतुल, गुरु ठाकूर यांना मी मंचावर थांबण्याची विनंती करते। त्यांनी थोडक्यात आपले अनुभव या प्रोसेस दरम्यानचे सांगावे अशी विनंती। माझा अनुभव म्हणजे सैराटनंतर शूट करायला मिळालं, त्याची मजा आली एकतर। आणि हे काम इतकं छान आहे, म्हणजे प्रत्येकाला तहान लागते ही जशी वस्तुस्थिती आहे, आणि पाण्यासाठी काम करणं म्हणजे खूपच सुंदर गोष्ट आहे। आणि आमिर सरांनी जेव्हा मला सांगितलं की असं असं आम्ही करतो आहे, आणि ऑलरेडी अजय अतुल यांनी त्यातलं थोडं गाणं केलं होतं, तर हाही मोह होता की अजय अतुलचं गाणं आहे,
इतकं सुंदर काम आहे. आमिरजींनी सुद्धा सांगितलं की माझी इच्छा आहे की तूच हे गाणं करावं. तर मला खूप आनंद वाटला. आणि खास करून अजून छान काय वाटलं की त्या गावात जाऊन तिथल्या गावकऱ्यांचं स्पिरिट बघून, त्यांच्यातली एकी बघून मला इतका आनंद वाटला की इतकं सुंदर या पाण्यामुळं गाव एकत्र येऊ शकतं आणि पाणी जोडू शकतं. त्या ढसाळांची कविता आहे की जेव्हा पाण्याचा प्रश्न हातगाईवर येतो तेव्हा जीवनमरणाचा प्रश्न येतो, असं त्यांच्या कवितेत आहे. तर ते मला जाणवले की लोक सगळ्या रंगाची, अनेक गटातटाची लोक एकत्र येऊन इतकं सुंदर त्यांच्यात नाते निर्माण झालं आहे. तर मला हा खूप समृद्ध करणारा अनुभव होता आणि अर्थात मला ह्याच्याशी जोडून घेऊन खूप अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय. आणि असा आता येणाऱ्या वॉटर कपसाठी खूप शुभेच्छा आणि आशा आहे की हे गाणं त्यांना आवडेल आणि प्रेरणादायी ठरेल. थँक्यू. नमस्कार. ॲक्च्युली आम्ही 15 ऑगस्टला जेव्हा ती पारितोषिक वितरण होतं त्यावेळेला आमचं गाणं रेडी होतं. आम्ही त्यावेळेला एकच अंतरा केला होता. गाणं ऐकल्यानंतर आमिरजीने सांगितलं यार इसके 2 अंतरे होणे चाहिए, तो थोडासा बडा गाणं होना चाहिए. आणि मग आम्ही ठरवलं की अजून एक त्याचा अंतरा वाढूयात. मग आम्ही त्याचं गाणं हे 2 अंतराचं मोठं गाणं केलं. पण एक विचार आमचा कायम होता गाणं करताना, फार महत्त्वाचा विचार होता जो की जेवढं गाणं पॉवरफुल असेल, जेवढं गाणं मराठमोळं असेल तेवढंच गाणं इमोशनल असायला पाहिजे होतं. सो अंतरामध्ये आम्ही त्याचा इमोशनसाठीचं एक जे स्टेटमेंट्स आहेत तशी यायला पाहिजे असा सगळा आमचा एक विचार होता. सो त्या विचाराने आम्ही हे गाणं केलं. म्हणजे जेवढं ते आपल्या ज्या लोकांकरता, आपण ज्या मराठमोळ्या लोकांकरता गाणं केलं त्यांना तर पोचायलाच पाहिजे, पण ओव्हरऑल गाणं साऊंड सुद्धा करायला पाहिजे इंटरनॅशनल, ते कुठेही त्याच्यामध्ये कमी नाही पाहिजे. सो आम्ही आमिरजींना ती रिक्वेस्ट केली आणि त्यांनी आम्हाला खुली छूट दिली, तू आपको जो चाहिए वो करो. आणि ॲक्च्युली खरं सांगतो, ॲज काय म्हणतात त्याला, आमचं काय म्हणतात त्याला, तो स्ट्राईक रेट. आम्ही पहिलं गाणं ऐकवलं, जे ऐकवलं तीच चाल त्यांना इतकी आवडली की ते म्हणले ओके ये लॉक आहे मेरे लिए. ते पण डॅडी डाडावरच केलेलं होतं. मग ते डॅडी डाडा नंतर गुरुकडे गेलं आणि मग गुरुने त्याच्यावर इतकं सुंदर शब्द लिहिले. बट आम्ही सौभाग्य समजतो, आमचं भाग्य समजतो की याच्याबरोबर आम्हाला असोसिएट होता आलं आणि एवढ्या मोठ्या महान चळवळीबरोबर आमचं एक गाण्याच्या रूपाने आम्ही त्यांच्यामध्ये आमचं काहीतरी योगदान करू शकलो. सो आम्ही धन्यवाद देतो आमिरजींचे, मुख्यमंत्री साहेबांचे, आणि शुभेच्छा देतो या नवीन वॉटर कपला. थँक्स अ लॉट. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना गाणं आवडलं असेल, असं आवडलं तुम्हाला गाणं? कारण हे इतकं आम्ही जेव्हा नागराजने गाणं शूट केलं तेव्हा इथे बसलेले जेवढे आमचे सहकारी मित्र आहेत त्यांनी कोणीच ऐकलेलं नव्हतं. सगळ्यांनाच आजच हे सरप्राईज हे सगळ्यांना ऐकायला मिळालंय. त्यामुळे आम्हालाही दोघांना खूप कुतूहल होतं की तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय. मला या पाणी फाउंडेशनबद्दल एक अतिशय कौतुकाची गोष्ट, जेव्हा आम्ही आमिरजींच्या घरी गेलो आणि त्यांनी तो सगळा व्हिडिओ दाखवला होता आम्हाला, तेव्हा ही सगळी चळवळ उभी राहिली, ती लोक चळवळ झाली, हे सगळं झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाणी अडवा पाणी जिरवा, हे आम्ही सुद्धा शाळेत कधीतरी ऐकलं होतं, पण नक्की ते काय असतं हे आम्हाला कधीच कळलं नव्हतं, सिरियसली कळलं नव्हतं. आणि महाराष्ट्रामधल्या मला असं वाटतं ना की पाणी अडवा पाणी जिरवा हे नक्की काय करायचं हे जोपर्यंत यांनी दाखवलं नाही तोपर्यंत बऱ्याच जणांना कळलं नसेल. आपल्याकडे फक्त समोरच्याला अडवा आणि शेजारच्याची जिरवा असं महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकी म्हणा किंवा गावातल्या काही तंटा म्हणा, या सगळ्या गोष्टींमध्येच आपला महाराष्ट्र अडकलेला असताना अशी एखादी चळवळ घेऊन आमिरजी आणि त्यांचे सगळे सहकारी येतात आणि आपल्या महाराष्ट्रामधून त्याची सुरुवात होते आणि त्याला इतका असा सुंदर प्रतिसाद मिळतो, ही खरोखर वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि मी या 2017च्या नवीन जो वॉटर कप येतोय याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. लई दिसानं भारल्या आणि शिवार झालाय, मला वाटतं हा थॉट फार पोचवणारा होता. आणि ते भारले पण घेऊन ही माणसं मला भेटली जेव्हा हे सगळी, की आपल्याला हे शब्दात मांडायचं, तर मला वाटतं की तो विचारच इतका ग्रेट होता. कारण त्याच्या मागे थॉट होतं की जमीन माती आपली आई आहे आणि ती 3च महिने हिरवा शालू नेसते, बाकी 9 महिने ती उघडी बोडकी असते, ती 12 महिने तो शालू तिच्या अंगावर का नसावा. मला हा थॉट त्यात होता आणि तो मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आईसाठीच हे काम चाललं, त्यामुळे त्या भावनेतून. आणि दुसरं महत्त्वाचं होतं की हे करणार कोण आहे, तर मातीची लेकरं, म्हणजे आम्ही लेकरं आहोत पण आमच्यामध्ये सिमेंट येतं, ती जवळची लेकरं आहेत जी आहेत शेतकरी.
तर त्यांच्या भाषेत ते असावं, त्यांचा विचार असावा, तो मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि मला आशा आहे की ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. धन्यवाद. या क्रिएटिव्ह टीम सोबतच किरण जी, मुझे उनका सुनना है ना? तो एज यूजुअल मुझे अपने हस्बैंड के डिक्टेट पे गाना गवाया गया. मुझे बहुत मज़ा आया अजय अतुल के साथ काम करने में और नागराज के साथ. स्टूडियो में मुझे बहुत नर्वसनेस लगा, लेकिन अजय और अतुल ने मुझे इतना हौसला दिया और मुझे बहुत प्रेरणा दी एक्चुअली टू सिंग. व्हेन आई हियर अजय सिंग आई फील लाइक सिंगिंग. सो इट वाज वंडरफुल. एंड नागराज के साथ काम करने में हमको मेरी एक तमन्ना थी कि नागराज के साथ मैं काम करूं. मैंने एक इससे पहले भी इंटरव्यू भी दिया था कि इफ देयर इज एनी डायरेक्टर यूड लाइक टू वर्क विद, तो माय ड्रीम केम ट्रू. सो आई हैव टू थैंक माय हस्बैंड. एक्चुअली मैंने सोचा सर, मुझे हमेशा लगता था किरण जी बहुत अच्छा गाती हैं और वो शाम को बैल्कनी में बैठ के सिर्फ मेरे लिए गाती हैं, तो मुझे लगा नहीं, सबको सुनना चाहिए उनकी आवाज़. किरण जी, आपने बहुत अच्छा गाया है और फिर से एक बार मैं आमिर जी का ही शुक्रिया अदा करना चाहूँगी, क्योंकि उनके आग्रह से आपने गाया और एक नई गायिका हमारी मराठी इंडस्ट्री को मिली, ऐसा एक अनुभव हमें मिला. आणखी काही मान्यवरांना आता मी मंचावर आमंत्रित करणार आहे. खरं तर ही खूप मोठी नावं आहेत, त्यांच्याबद्दल आपण कितीही बोलता येईल तरी कमीच आहे. एक एक शब्दात मी त्यांच्याबद्दल बोलून त्यांना निमंत्रित करणार आहे. ग्लॅमरस अष्टपैलू अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी कृपया मंचावर यावं. एव्हरग्रीन अभिनेता सुनील बर्वे, आशय संपन्न अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, त्याचबरोबर अभिरुची संपन्न अभिनेता अतुल कुलकर्णी यांना मी मंचावर आमंत्रित करणार आहे. आणि आणखी एक सरप्राईज आहे, आता आपण या दुसऱ्या वर्षीच्या वॉटर कपची नावं काढणार आहोत आणि ही नावं काढण्यासाठी यांना मी मंचावर निमंत्रित केलं आहे. या सुंदर वारली पेंटिंगने सजवलेल्या मडक्यात काही चिठ्ठ्या आपण ठेवल्या आहेत आणि 13 जिल्हे आणि 30 तालुके ही आता आपल्याला कळणार आहेत. मी सत्यजितजींना विनंती करते त्यांनी ही चिठ्ठ्या काढण्याची विनंती करावी. या बाजूला यावं प्लीज. सत्या, देयर इज फ्यू मोर पीपल हु वी हॅड प्लॅन्ड. नोज प्लीज. अच्छा सई, कृपया आपण यावं. अरे विल ऑल फिट या, कोई टेंशन नहीं. हाँ जीतू प्लीज कॉल ऑल द रेस्ट. जितेंद्र जोशी यांना मी विनंती करते. त्याचबरोबर पोपटराव पवार, सेवाव्रती शांतीलाल मुथा आणि पाणी फाउंडेशनचे संचालक आनंद देसाई यांना सुद्धा मी मंचावर येण्याची विनंती करते. तो जो 30 तालुका हम लोग ने चुने हैं वो 13 डिस्ट्रिक्ट्स में आते हैं. मैं करेक्ट बोल रहा हूँ? वो सर, तो अभी वो हमने जो चुने हैं वो हमने एक मटके में डाला एज ए सिंबॉलिक थिंग, और हम रिक्वेस्ट करेंगे एक एक करके आप डिस्ट्रिक्ट का नाम लीजिए और जिस डिस्ट्रिक्ट में कौन से तालुका फाइनल हुए हैं वो अनाउंस करेंगे आप लोग एक एक करके. नमस्कार. नवीन वर्ष असं सुरू करायला खूप समाधानी वाटतंय. जिल्हा पुणे, तालुका पुरंदर आणि इंदापूर. जिल्हा वाशिम, तालुका कारंजा. खरं पाणी फाउंडेशनचे मनापासून आभार मानायला पाहिजेत की आम्ही मराठी असून ही सगळी गावं आपल्या राज्यात आहेत याबद्दल खरं कमी कल्पना होती. जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव, माण आणि खटाव. नमस्कार. जिल्हा औरंगाबाद, तालुका फुलंब्री आणि खुलगाबाद. पाणीदार मुख्यमंत्र्यांच्या मदतीला पाणीदार अभिनेता आलेला आहे. महाराष्ट्र नक्कीच पाणीदार होईल. उस्मानाबाद जिल्ह्यात भूम परांडा कळम. जिल्हा लातूर, तालुका औसा आणि निलंगा. जिल्हा वर्धा, तालुका आर्वी.
जिल्हा यवतमाळ, तालुका रालेगाव, कळंब आणि उमरखेड. जिल्हा अकोला, तालुका बार्शी टाकळी, पातूर आणि अकोट. जिल्हा सांगली, तालुका खानापूर, आटपाडी आणि जत. अच्छा, माझा जिल्हा आहे सोलापूर, सांगोला आणि उत्तर सोलापूर. जिल्हा बीड, तालुका अंबेजोगाई, केज आणि धाऊर. जिल्हा अमरावती, तालुका वरुड आणि धारणी. या 13 जिल्ह्यांमधल्या 30 तालुक्यांमध्ये ही स्पर्धा आता रंगणार आहे. दुसऱ्या वर्षीचा वॉटर कप. सर्व मान्यवरांना विनंती आहे की पुन्हा आपण स्थानापन्न व्हावं. ही एक खूप मोठी फोटो ऑप आहे, पण केवळ फोटो ऑप अशी नव्हे तर या सगळ्या मंडळींनी प्रामाणिकपणे या संपूर्ण अभियानात योगदान दिलं आहे आणि त्यांचे त्यासाठी मनापासून आभार आहेत. आता मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. या पाणी फाउंडेशनच्या पाणी कपची संकल्पना ज्यांनी यशस्वी करून दाखवली ते सुप्रसिद्ध अभिनेते आणि ज्यांना जलसेवक म्हणता येईल असे श्री आमिर खानजी. नुकत्याच ज्यांचं गायिका म्हणून पदार्पण झालं आहे त्या किरण राव. या सगळ्याच्या पाठीमागे एक अतिशय चांगलं नियोजन जे करतात ते सत्यजित भटकळ. पाण्याच्या क्षेत्रात अतिशय उत्तम काम करणारे डॉक्टर अविनाश पोळ, टाटा ट्रस्टचे आर व्यंकट, एस.टी. फाउंडेशनच्या श्रीमती जिया, रिलायन्सचे श्री जगन्नाथ या ठिकाणी उपस्थित, आमच्या आदर्श गाव अभियानाचे प्रमुख पोपटरावजी पवार, मूल्य शिक्षणामध्ये ज्यांनी अतिशय उत्तम काम केलं आहे ते शांतीलालजी मुथा. त्याचप्रमाणे विशेषतः या ठिकाणी या सगळ्या चळवळीत सहभागी झालेले नागराज मंजुळेजी, अजय अतुलजी, गुरु ठाकूरजी, त्याचप्रमाणे आपले सर्व प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री अतुल कुलकर्णीजी, सोनाली कुलकर्णी, सई तामणकर, जितेंद्र, सुधीर, सर्वच या ठिकाणी उपस्थित आमचे आघाडीचे कलावंत आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो. खरं म्हणजे आज एका व्यक्तीची आठवण या निमित्ताने मी करतो, कारण पाण्याच्या क्षेत्रात ज्या लोकांनी अतिशय चांगलं काम केलं आणि खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन दिलं त्यातले पोपटरावजी या ठिकाणी आहेत, डॉक्टर पोळ या ठिकाणी आहेत, अण्णा हजारे असतील किंवा आमचे सुरेश खानापूरकरजी असतील, प्रोफेसर राजेंद्र सिंग राणा असतील आणि यांच्यासोबत एक व्यक्ती जी मागच्या वेळी आपल्यासोबत होती पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला ते म्हणजे दिलासाचे श्री धस. एक अतिशय या क्षेत्रात उत्तम काम करणारे दुर्दैवाने अचानक ते आजारी झाले आणि फारच कमी कालावधीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचीही आज या निमित्ताने खरोखर मी आठवण या ठिकाणी करतो. मी आमिर यांचं अतिशय मनपूर्वक आज अभिनंदन करतो की त्यांनी पाणी कपचं जे एक दुसरं सत्र आहे ते आजपासून सुरू केलं आणि अधिक व्यापक स्वरूपामध्ये आता ते या ठिकाणी सुरू झालं आहे. खरं म्हणजे आमिर यांची स्थिती ही नेहमी रामायणातल्या हनुमानासारखी असते की त्यांची शक्ती त्यांना आठवण द्यावी लागते, त्याशिवाय त्यांना ती शक्तीचा आविष्कार त्यांना होत नाही. आणि मला आठवतं की पाणी कपच्या सुरुवातीला त्यांनी एक तालुका घेतला होता. मी त्यांना म्हटलं एकाने होऊच शकत नाही, तुम्हाला एक मराठवाड्यात घ्यावाच लागेल, एक विदर्भात घ्यावाच लागेल.
त्यावेळेस अशीच त्यांची असमंजसी स्थिति थी, कसं होऊ शकेल, मैं तो नहीं कर पाऊंगा, इतने ज़्यादा वो थोड़ा परफेक्ट होना चाहिए. आप हात में लोगों तो परफेक्ट ही करोगे, आप चिंता मत करो. आणि त्यांनी त्यावेळेस 3 घेतले आणि त्याच्या स्टेजवरच मीच अनाऊन्स करून टाकलं की पुढच्या सेकंड एडिशनला तुम्हाला 30 घ्यायच्या. पुन्हा त्यांचं आपलं सुरू झालं की 30 बहुत बड़ा आंकड़ा हो जाएगा, इतना सब हम ठीक से कर पाएंगे की नाही. पण मलाही माहिती आहे की एकदा जबाबदारी घेतली की इतकं उत्तम नियोजन ते या ठिकाणी करतात आणि सत्या आणि सगळी टीम ही खरोखर मला असं वाटतं की या पाण्याच्या लोकचळवळीला एक नवीन डायमेन्शन या वॉटर कपनी या ठिकाणी मिळालं आहे. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर गेल्या वर्षभरामध्ये ज्या प्रकारे ही लोकचळवळ उभी राहिली आणि मी दरवेळेस सगळ्यांनाच ही विनंती करत होतो की सरकारच्या भरोशावर हे होऊ शकत नाही. सरकार आपलं काम करत असतं. मगाशी मला असं वाटतं कोणीतरी अजय बहुतेक तुम्ही म्हटलं की नाही, मला वाटतं गुरु ठाकूरांनी म्हटलं की पाणी अडवा पाणी जिरवा. अतुल म्हणाला तर पाणी अडवा पाणी जिरवा. आता पाणी अडवा पाणी जिरवा हे गेली 40 वर्ष आपण सांगतोय, पण ते का होऊ शकलं नाही? कारण कधी आपण त्याला लोक चळवळीमध्ये परिवर्तित केलं नाही. जोपर्यंत ती सरकारची चळवळ राहिली तोपर्यंत ती अशाच प्रकारे एकमेकाला अडवा एकमेकाला जिरवाच झाली. पण ती लोकचळवळ झाल्याबरोबर आपण बघितलं की गावाच्या गावं बदलली आणि ही लोकचळवळ व्हायची असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे कम्युनिकेशन. आणि ज्यावेळी आमिरची आणि माझी भेट झाली आणि आमची चर्चा झाली त्यावेळेस मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही खूप मोठे कम्युनिकेटर आहात आणि ते मला म्हणाले की माझं स्किलच ते आहे की आय कॅन कम्युनिकेट. आणि मी म्हटलं जर कम्युनिकेटर्सनी सेलिब्रिटीजनी हे कम्युनिकेशन केलं तर आज याला लोकचळवळीमध्ये आपण परिवर्तित करू शकतो. आणि मगाशी आमिर म्हणाले की पीपल्स मूवमेंटच्या आपण थोडं पलीकडे आमिर याला नेलं बिकॉज पीपल्स मूवमेंट जो होती है तो मूवमेंट का अर्थ एक थोड़ा संघर्ष होता है. आपने उसको संघर्ष से आगे ले जाकर सेलिब्रेशन तक लाया है. नो इट हैज बिकम अ सेलिब्रेशन फॉर पीपल. अभी लोग अपने गांव के पानी का सेलिब्रेशन कर रहे हैं, अपनी मेहनत का सेलिब्रेशन कर रहे हैं. ताकत के साथ मैदान में उतरकर मेरे गांव को मैं परिवर्तित करूंगा इस मानसिकता के साथ लोग काम कर रहे हैं. और मैं ऐसा मानता हूं कि सॉरी अजय पिरामल जी का मैं नाम लेना भूल गया, थैंक यू. और मैं ऐसा मानता हूं कि इतने ताकत के साथ लोग ये सारा कार्य यहाँ पर कर रहे हैं. और अभी ये जो सारा वाटर कप है इसमें सबसे महत्व का क्या है? पानी के लिए तो अलग अलग प्रकार के बहुत कार्यक्रम चलते हैं. द बेस्ट थिंग अबाउट वाटर कप इज इसमें हम लोगों को प्रशिक्षित कर रहे हैं. और जैसा अक्सर हमने देखा है कि एक ज़माना ऐसा था कि जिस समय हम लोगों को कहते थे कि आपके घर में शौचालय होना चाहिए और एक स्कीम आई, स्कीम के तहत शौचालय बने और शौचालय बनने के बाद लोगों को पकड़ पकड़ के भैया आपके घर बनाओ ये पैसे लो, आपके घर बनाओ ये पैसे लो. और उस ज़माने में चूंकि अवेयरनेस नहीं क्रिएट हुआ तो कई लोगों ने बाद में जब उनके यहाँ जाकर देखा तो वो जो सीट वगैरह थी उसको ख़त्म करके उसके ऊपर मिट्टी विट्टी डाल के उसमें बकरियां बांधी थी, उसमें स्टोरेज कर दिया था. तो जब तक पीपल डोंट अंडरस्टैंड, जब तक वो पार्टिसिपेट नहीं करते, जब तक उनको उसका महत्व ध्यान में नहीं आता. अभी देखिए प्रधानमंत्री जी ने स्वच्छ भारत अभियान शुरू किया और लोगों के बीच अवेयरनेस आया. तो अवेयरनेस के कारण आज इतने बड़े पैमाने पर लोग आगे बढ़कर शौचालय बना रहे हैं, उसको इस्तेमाल कर रहे हैं. और पाणी का भी वैसा ही है. पाण्याच्या संदर्भातही जोपर्यंत त्याचं महत्त्व समजणार नाही, त्याचं सायन्स समजणार नाही तोपर्यंत म्हणजे मला खरोखर आनंद आहे की यावेळी आपण जी माथ्यावरची कामं आहेत त्याला 10 मार्क अधिक दिले आहेत. कारण सोपी कामं लोक करून टाकतात. जर सायन्स माहीत नसलं तर नदी नाल्यांचं खोलीकरण एवढ्यापुरतं जर ही चळवळ मर्यादित राहिली तर त्यातनं केवळ ड्रेनेज ट्रीटमेंट करून आपण जलसंधारण करू शकत नाही. आणि म्हणून यातलं सायन्स एकदा समजलं, लोकांना यातनं आपल्याला काय मिळतं हे समजलं की मग त्यातनं लोक खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. मी मागच्या दुष्काळाच्या काळात लातूरला गेलो होतो आणि लातूरमध्ये एक
शेतकरी होता, त्या शेतकऱ्यांनी आपल्या पदरचे 7-8 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी एक सिमेंट नाला बांध तयार केला. भरपूर पाणी त्या ठिकाणी होतं. मी त्यांना विचारलं की तुम्ही का केलं. ते म्हणाले, साहेब माझी 28 एकर जमीन आहे, 28 एकर जमिनीमध्ये 24 ठिकाणी मी बोर केला, थेंबभर पाणी लागलं नाही. आणि जलयुक्त शिवारची कामं झाल्याबरोबर मला त्या ठिकाणी इतकं पाणी मिळालं, माझे सगळे बोर बंद मी केले, आता एक मी त्या ठिकाणी ठेवला आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की इतरांकरता आपण हे केलं पाहिजे. आणि म्हणून मी इतरांकरता हे 5-7 लाख रुपये माझ्या पदरचे खर्च केले. मला असं वाटतं की ही जी काही एक भावना तयार झाली पाहिजे. आज या वॉटर कपच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणाची व्यवस्था ही केली जाते आणि आता तर प्रशिक्षकांची मोठी फळी उभी झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता 30 तालुक्यावरून 300 तालुके पुढच्या वर्षी जे आपल्याला घ्यायचे आहेत ते निश्चित आपण घेऊ शकू. पण या 30 तालुक्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं की ही प्रशिक्षकांच्या फळीमुळे एक आपण ज्याला वॉटर सेना म्हणू शकतो, जलसेना, ही जलसेना यातनं तयार होते. आणि ही जलसेना या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. मला विश्वास आहे आपण 2019 सालापर्यंत महाराष्ट्रातल्या 20,000 गावांना दुष्काळमुक्त करायचा संकल्प केला आहे. आणि दुष्काळमुक्त करायचं म्हणजे वॉटर न्यूट्रल करायचं, म्हणजे त्या गावात पडणारं पाणी, त्या गावाची गरज या दोघांना त्या ठिकाणी मॅच करायचं. त्या गावातलं पाणीच त्या गावामध्ये आपण साठवलं पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची. मला असं वाटतं की निश्चित ती व्यवस्था या माध्यमातून उभी राहील. परवा मला आपले प्रोफेसर राजेंद्र सिंग जी यांचा देखील फोन आला होता. ते मला असं म्हणाले की आता या बदललेल्या सगळ्या परिस्थितीत यावेळेस पाऊस पडला आहे, त्यामुळे काही लोकांना आता असं वाटतं की आता आपलं काम संपलेलं आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं की आपण एकदा पूर्ण आपली जी योजना आहे त्या योजनेत गेल्या 1-1.5 वर्षात काय घडलं आणि पुढे कुठे जायला पाहिजे याकरता त्या योजनेतल्या सगळ्या लोकांचं एक आपण ब्रेनस्टॉर्मिंग केलं पाहिजे. मला असं वाटतं की तोही एक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. त्यात आम्ही पाणी फाउंडेशनला देखील त्या ठिकाणी बोलवू की ज्या माध्यमातून सगळे या क्षेत्रात करणारे जे लोक आहेत त्यांचा 1-1.5 वर्षाचा अनुभव आणि त्या अनुभवातनं जे काही आपल्याला गोष्टी समजल्या असतील त्याच्यानुसार नवीन आपल्या योजनेतले बदल किंवा अपेक्षित जे काही ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं आहे त्यात जे काही ॲडिशन करायचे आहेत ते आपल्याला त्यानिमित्ताने करता येतील. आज मी खरोखर या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आमिरचं, किरणचं, सत्याचं. या लोकांनी खरोखर प्रचंड मेहनत घेऊन, आणि डॉक्टर पो आहेतच, पोपटरावजी आहेत, इतकं चांगलं काम या ठिकाणी उभं केलं आहे. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये पावनी फाउंडेशनचा जो सहभाग आहे तो निश्चितपणे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिला जाईल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि एवढ्या सेलिब्रिटीजने कम्युनिकेशन सुरू केल्यामुळे द स्पीड ऑफ कम्युनिकेशन विल बी ट्रिपल्ड. 3 पटीनं आता हे कम्युनिकेशन वाढणार आहे. आणि म्हणून आता तुम्ही जे करताय त्याचे जे तुम्ही रिझल्ट एक्सपेक्ट केले आहे त्यापेक्षा 3 पट रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं की तुम्ही ठरवलेली गावं कमी होती आणि वेगवेगळ्या गावांनी स्वतःच आपल्या त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणं चालू केलं आणि तेच येऊन म्हणायचे की आम्ही आता काम केलं आहे, आमचं जरा एकदा येऊन बघूनच घ्या काय काम केलं आहे. त्याच्यामुळे निश्चित तशा प्रकारचं काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मी त्यासोबत जी सगळी मंडळी या ठिकाणी मदत करत आहेत, अजय पिरामलजी असतील, टाटा ट्रस्ट असेल, ST असेल किंवा आपले रिलायन्स असेल, या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की आपण सर्व लोकांनी या एक मी असं म्हणतो की इट्स अ नॅशनल मिशन. या नॅशनल मिशनमध्ये आपण सर्व लोक या ठिकाणी सहभागी झालात. आज आमचे अभिजित पवारजी देखील या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या वॉटर कन्झर्वेशनच्या क्षेत्रात ते देखील खूप मोठं काम करत असतात आणि त्यांच्या तनिष्का हा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मने देखील खूप मोठ्या प्रमाणात या वॉटर कन्झर्वेशनमध्ये आम्हाला मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांचेही मी या निमित्ताने या ठिकाणी विशेष उल्लेख करतो, आभार मानतो. आणि आपण सगळे मिळून पाणीदार महाराष्ट्र करण्याकरता ताकदीनं या ठिकाणी संमिलित होऊ आणि वॉटर कप 2 हा आपण पूर्णपणे यशस्वी करू, अशा प्रकारची शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या नेतृत्वाखाली 2019 पूर्वीच कदाचित महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याची घोषणा करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित होऊ अशी आशा या निमित्ताने निर्माण झाली आहे. आणि या कार्यक्रमासाठी जे सर्व मान्यवर आले त्यांचे मी मनापासून आलापासाठी मी पत्रकारांना विनंती करते. आमिर जी, ये यहाँ की मीडिया बहुत बड़े पैमाने पर सम्मिलित हुई है इस पूरे जलयुक्त शिवार अभियान में.
और पिछले साल भी वो थे और इस साल भी अपने साथ है और इस पूरे जलयुक्त शिवार अभियान को यशस्वी करने के लिए उनका सहयोग है। सभी से इतना ही निवेदन है कि आज के कार्यक्रम के औचित्य को समझते हुए जलयुक्त शिवार, पानी फाउंडेशन, वाटर कंजर्वेशन, सूखा मुक्त महाराष्ट्र, इन विषयों पर ही हम फोकस करें। हे निश्चित येऊ शकतं कारण आता 4000 गावं ही टँकरमुक्त झाली आहेत आणि आपण जर बघितलं तर टँकरची संख्या ही प्रचंड मागच्याही वर्षी खाली आली। ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये खूप जास्त पाणी आपल्याला टँकरने द्यावं लागायचं ते कमी होत आहे आणि ज्यावेळेस एखादा गाव वॉटर न्यूट्रल होतं त्यावेळेस तिथली टँकरची अवस्था संपते। ही मोठी टास्क आहे पण ही निश्चित पूर्ण करता येऊ शकते। फर्स्ट ऑफ ऑल see there will be no complacency because our endeavor is to make it lifestyle, so it's not just a 2-month 3-month program or just a water cup, but it's a complete transformation and once you inculcate habit of water conservation, once it becomes your lifestyle, I think then you don't have to teach people. So now we are in a mode where people will accept it as a lifestyle. And I think that is the beauty of communication of Amir and all the celebrities because ultimately you have to touch the hearts of people. Once they understand that it is for them, it's not for government, it's for their well-being, then people practice it all the time. So I'm absolutely sure. I think Amir can also say something about this. Well, I really feel, to be very honest, that is one of my concerns. There will be no complacency from the गवर्नमेंट साइड, एडमिनिस्ट्रेशन साइड और द NGOs वर्किंग विद अस और अस, हमारे तरफ से कोई कॉम्प्लेंसी आपको नहीं नजर आएगी। लेकिन मुझे कभी कभी सत्य और मैं ये सच बताता हूँ, हमको डिस्कस करते हैं कि लोगों में लगेगा नहीं यार भी पानी काफ़ी है हमारे पास, लेकिन ये माध्यम से, आपके माध्यम से मैं सबको ये बोलना चाह रहा हूँ कि जस्ट बिकॉज के लास्ट टाइम हमको अच्छी बारिश मिली है इसका मतलब ये नहीं कि हमारा प्रॉब्लम सॉल्व हो गया, नहीं, उसका हमको सही इस्तेमाल करना है, उससे हमको 10 गुना ज़्यादा मेहनत करनी है और हमको प्रिपेयर्ड रहना है कि कल को कभी, क्योंकि हम 3-4 साल से देख चुके हैं हमको कितनी तकलीफ हुई है एज अ स्टेट, तो हमको वंस एंड फॉर ऑल ये जो हमने शुरुआत की है वंस एंड फॉर ऑल अगले 2-3 सालों में महाराष्ट्र को सूखा मुक्त करना है ताकि आइंदा कभी हमको उसकी जरूरत ही नहीं पड़े। तो इस पैशन के साथ हर महाराष्ट्रन को इसके साथ जुड़ना है। आपको 2 मिनट के लिए लगेगा कि नहीं यार बारिश लास्ट टाइम अच्छी हुई थी, अगले टाइम नहीं होगी, तो हमको बारिश हो या ना हो हमारा काम इतना परफेक्ट हो कि विदाउट रेन, कम रेन के साथ भी हमारा पानी पूरा होना चाहिए। मतलब जो रेन शैडो एरियाज में जो गांव हैं जहां उन्होंने पानलोड का काम किया है उनको 300 मिलीमीटर 270 मिलीमीटर पानी भी गिरता है साल में, तब भी वो 3 खेती करते हैं। क्यों? क्योंकि उन्होंने ये प्रिपेयर्ड किया पहले से, उन्होंने पूरा काम करके रखा है। तो हर गांव को ये काम करना चाहिए और हमको जरा भी ये नहीं सोचना चाहिए कि पिछले दफा बारिश अच्छी हुई थी, ये हमको मन से निकाल देना चाहिए। बारिश कम हो, ज्यादा हो, बहुत कम हो, तब भी हमारी खेती रुकनी नहीं चाहिए, हमारा पानी हमारे लिए, हमारे एनिमल्स के लिए हमको मिलना चाहिए। तो इस इंटेंसिटी से हमको आगे बढ़ना है। सो दैट्स व्हाट आई फील कि सीएम साहब आप भी जरा बोलिए लोगों को कि हमको इसमें रुकना नहीं है, पानी कम ज्यादा हमको नहीं देखने का है। दूसरी बात यह है कि महाराष्ट्र का हर इलाका इतना ब्लेस्ड नहीं है। महाराष्ट्र के करीब 20 डिस्ट्रिक्ट्स में ऐसे इलाके हैं कि जिनको हम पेरेनियल ड्राउट में जो रहते हैं, तो उनके लिए तो बारिश अच्छी भी हो जाए तो भी वो बारिश काफ़ी नहीं है। वो तो एक खेती को पानी वो दे सकते हैं, लेकिन खरीफ का सीज़न करेंगे तो रबी का सीज़न नहीं कर सकते, पीने का पानी नहीं रहता है। तो मुझे लगता है कि जो पेरेनियल ड्राउट में रहने वाले जो हमारे इलाके हैं उनके लिए तो इसके सिवा कोई चारा भी नहीं है। तो मुझे लगता है कि लोग साथ देंगे। और अभी मैं सारे तालुकाओं का जिक्र सुन रहा था तो मैंने ये देखा कि 90% तालुके ऐसे हैं अभी जो हमने सिलेक्ट किए हुए हैं कि जो अवर्षण प्रवण है, जिसमें पेरेनियल ड्राउट होता है। तो मुझे लगता है कि लोगों का बहुत पार्टिसिपेशन इसमें मिलेगा।
देखिए, गाँव को जोड़ने के लिए सुप्रीम कोर्ट की आवश्यकता नहीं है, पानी काफ़ी है। मला असं वाटतं की खूप चांगला प्रश्न आहे, कारण पाणी ही एक इकॉनॉमिक कमोडिटी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि वर्षानुवर्ष आपल्याला असं वाटतं की निसर्गाने दिला आहे, मोफत आहे, कसंही वापरलं तरी चालतं, पण त्याची इकॉनॉमिक कॉस्ट ही प्रचंड मोठी आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आता अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनही आपण नवीन पिढीला पाण्याचं महत्त्व पटवून देतो आहोत. पाणी योग्य प्रकारे वापरलं पाहिजे हे आपण पटवून देतो. आणि त्याचसोबत आमचे ज्या महानगरपालिका आहेत, स्थानिक प्राधिकरणं आहेत, यांनाही आता आपण ज्या काही 24/7 अशा प्रकारच्या स्कीम्स ज्या दिलेल्या आहेत, या स्कीम्सचा सगळा एमच हा आहे की वॉटर लिकेज हे पूर्णपणे संपलं पाहिजे. आणि साधारणपणे असं लक्षात येतं की जिथे पाणी आपण कमी देतो तिथे पाणी वापर जास्त होतो, कारण लोक भरून ठेवतात. आणि एक मानसिकता अशी असते की खरं तर पाण्याला काही होत नाही, पण आपल्या इथे समजा घरी देखील आपण हंडा भरून ठेवला तर दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी फेकूनच परत पाणी आपण भरतो, कारण आपली एक मानसिकता असते की हे पाणी खराब झालं असेल, हे ताजं नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा अवेअरनेस हा थोडासा क्रिएट आपण करतो. या योजना देखील आम्ही अशाच तयार केलेल्या आहेत, ज्यातनं आमचा जो पाणीपुरवठा स्वच्छता विभाग आहे, नगरविकास विभाग आहे, हाही मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करतो आहे. आणि मला असं वाटतं की माध्यमं देखील मोठ्या प्रमाणात या संदर्भात जाणीव जागृती करतायत. लोकांमध्ये अवेअरनेस येतो आहे, म्हणजे असं मी बिलकुल म्हणणार नाही. अजूनही भरपूर आपण पाणी वेस्ट करतो, पण ते कमीत कमी म्हणजे त्याचा वापर कसा करता येईल, ऑप्टिमम आपण कसा वापर करू शकू याचा प्रयत्न केला पाहिजे. देखिए, जो बेंगलोर में वो बड़ी दुख की बात है और इससे हम सबको बड़ा दुख होता है. हमको शर्म लगती है कि ऐसा हमारे देश में कभी होता है. और यकीनन हमें और सरकार को, हर राज्य की सरकार को इसके लिए कदम उठाने हैं. और ये कंटिन्यूस कोशिश है. मुझे लगता नहीं कि किसी का इसका कोई एक हल है. और अगर हम महिलाओं की बात करें तो मेरे मन में 2-3 जो विचार हैं जो हमने हमारे शो पे भी रखे थे, वो यही है कि जब लॉ एंड ऑर्डर बहुत सख्त हो जाएगा और जुडिशरी बहुत जल्दी काम करेगा. आप देखिए, अमेरिका में आप देखिए तो अगर ऐसा कोई इंसिडेंट होता है तो विद इन 2-3 मंथ्स गिल्टी आदमी को वो केस खत्म होके उसको सजा भी मिल जाती है. जब ये इसमें बदलाव आएगा ना, तब मुझे लगता है एक बड़ा बदलाव आएगा. आज के डेट में जो लड़कियों के साथ छेड़छाड़ करते हैं, गलत काम करते हैं, उनको ये मन में है कि हमारे साथ कुछ खास होने वाला नहीं है. जब हमको ऐसे एग्जाम्पल सामने आएंगे कि विद इन 2-3 मंथ्स जिस आदमी ने भी ऐसा किया है, जिस व्यक्ति ने ऐसा किया है, वो बिहाइंड बार्स है, उसको लंबी सजा मिली है, और कंटिन्यूसली हम ये देखते आएंगे, तब ये परिस्थिति बदलेगी. मुझे लगता है लोगों में डर पैदा होगा. ये मुझे लगता है बहुत इंपॉर्टेंट चीज़ है. और हम, जहाँ तक लेडीज़ का सवाल है, मुझे लगता है हम जिस विषय पे हम काम कर रहे हैं, पानी का विषय, उससे एक अलग महिलाओं को बहुत, इनकी ज़िंदगी में एक बहुत बड़ा बदलाव आएगा. और हम अपनी तरफ से पूरी कोशिश कर रहे हैं हमारे फिल्मों के ज़रिए, हमारे शो के ज़रिए, कि हम लोगों में सेंसिटिविटी बढ़ाएं इन सब विषयों को लेकर. नाही, जलयुक्त शिवार हे केवळ पाण्यापुरतं मर्यादित नाही आहे. आणि जसं आपल्या इथले एक्सपर्ट सगळे सांगतात की म्हणजे आपला प्रश्न केवळ पाणी अडवा नाही, आपला प्रश्न हा सॉईल अडवा देखील आहे. आणि याच्यातला एक जो भाग आहे, जी आपण बांध बंदिस्ती करतो आहे किंवा वेगवेगळे जे आपले इंटरव्हेन्शन्स आहेत,
हे सॉईल कन्झर्वेशनचे आहेत. कारण सॉईल कन्झर्व केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपण शेतीत जे काही अपेक्षित परिवर्तन आहे ते करू शकत नाही. आणि जर माती वाहत गेली म्हणजे माथ्यावर किंवा एरिया ट्रीटमेंटचं जे काम आपण करतोय त्याच्यामध्ये मुख्य काम तेच आहे. नाहीतर मग आज तुम्ही खोदलं आणि उद्या ती सगळी सिल्टिंग त्या ठिकाणी झालं तर ते होऊ शकणार नाही. तर हा त्यातला इंटिग्रल भाग आहे. आणि दुसरं प्लांटेशनच्या संदर्भातला खूप मोठा ड्राईव्ह आपण घेतला आहे. आपण बघितलं मागच्या वर्षी 2.5 कोटी आपण वृक्ष लावले, यावर्षी 10 कोटी, पुढच्या वर्षी 25 कोटी, म्हणजे आपण 50 कोटी वृक्ष या ठिकाणी लावतोय. आणि हे अगदी कन्झर्वेटिव्ह आपण अशा प्रकारचं त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे की 2 वर्षापेक्षा कमी वय असलेलं वृक्ष लावायचं नाही. कारण 2 वर्षाचं वृक्ष जर आपण लावलं आणि म्हणून पहिल्या वर्षी 2.5 कोटी वृक्ष आपण तसे तयार करू शकलो, पण 50 कोटी वृक्ष तयार करायची सुरुवात केली आहे. 4थ्या-5व्या वर्षी तेवढी वृक्ष आपल्याजवळ असतील. त्यामुळे हा देखील त्यातला एक भाग आहे. आणि म्हणून आपण जे म्हणतो ते योग्य आहे. नुसतं वॉटर कन्झर्वेशन करून चालणार नाही, सॉइल कन्झर्वेशन करावं लागेल, प्लांटेशन करावं लागेल, तेही आपण करतो आहोत. थँक्यू. सर्व मीडिया आणि सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. हा कार्यक्रम इथेच संपला असं मी घोषित करते.